आणि हे काय पसारा घालून ठेवलाय हा? का दुकान लावायचं का? मी दुकानात बसणार नाही आधीच सांगून ठेवतो. दुकान बिकान काय नाही, ते रामासाठी काढून ठेवले मी सगळं. म्हणजे एक चांगली बातमी आहे. काय? म्हणजे आम्ही दोघांनी मिळून रमासाठी एक मुलगा शोधलाय. अगं म्हणजे एवढं सगळं घाई घाई ठरलं ना. आणि मला खरं तर हे म्हणत होते तुझ्याशी बोलणं झालं का माझं, पण मी म्हणलं बोलते. एक इकडे हे बघ, थोडी सगळी तयारी करून ठेवली. चेन आहे, बांगड्या आहेत, कानातले, म्हणजे याच्यातलं की जे काय हवं ना ते तू घाल. अगं म्हणजे तुझं लग्न करायचं अशी काही घाई नाही आपल्याला, पण चांगलं स्थळ आलंय, मुलगा चांगलाय म्हणलं बघूया ना. आणि कसं आहे, बघण्याच्या कार्यक्रमाला अजून 2 दिवस आहेत ना. काय वेळ तुझ्याकडे विचार करायला. हं, तुला कुठलं आवडतं? हे तुला साडी आठवली का? हा, सुमीच्या लग्नात नेसली होतीस तू. हे बघ, आणि कानातलं पण आहे, 2 बांगड्या आहेत. हा, साडी आठवली का? सारला बस ना, काय जाडा मारा करते का तिच्यावर? बिचारी पोरगी दमून आली, जरा श्वास तर घेऊ दे तिला. एक काम कर, जेवण झालं ना तर मग निवांत बोल. बाय. हा, मी आज दाखवणार ताईला या सगळ्या गोष्टी. बर, तू दाखव, मी करते जेवणाची तयारी. हा कर बा, भूका लागले. तेजू, अगं सकाळी उठल्यावर पटकन आवरून घ्यायचं सोडून फोनवर काय करत बसलीयस? अगं आई, हा एवढा एक मेसेज काव्याला पाठवला की आवरणारच आहे. थोडं महत्वाचं काम आहे. महत्वाचं म्हणजे काय? गुड मॉर्निंग, हॅव अ ग्रेट डे, हेच ना? आहे ना तू पण. चला मी येतो. आई नमस्कार करतो. अरे एवढ्या लवकर निघालास? अगं हो, पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी वर्कशॉप सुरू केलं, त्यामुळे जरा. अरे पण मग सांगायचंच ना, ब्रेकफास्ट तयार केला असता ना. आई पहिला दिवस आहे, उशीर व्हायला नको. मी येतो, टिफिन नंतर पाठवून दे. हो, नीट जा. हो. तू कुठे निघालास? बाईसाहेब, ही बी बियाणी आहेत, छोट्या मालकांना आज पंचायतीत लागणार आहेत. आज काहीतरी मोठा कार्यक्रम आहे म्हणून मला दिवसभर तिथंच थांबायला सांगितलंय. मी येऊ का? आता हरी नाही म्हणजे रमालाच पाठवायला पाहिजे मला टिफिन घेऊन. उगाच बोलले या मुलाला ब्रेकफास्ट बद्दल जाताना, पाणी पण पिऊन गेला नाही. आता ही रमा वेळेवर आली म्हणजे नेमलं. तिचं काय झालं रे? कोणती? अरे ती नाही का त्या दिवशी आपण बोलत होतो. हा भाऊ, काय बातमी समजली का? कसली भाऊ? अरे पंचायतीतून मी तरुणांसाठी ओपन एअर जिम बनवायची परवानगी घेतली होती, त्याची काही बातमी समजली का? ते जिम का असते ते समजलं, पर ओपन एअर जिम हा काय प्रकार? अरे म्हणजे मोकळ्यात व्यायाम करायचा, मोकळ्यात वजन उचलायची, समजलं का नाही? भाऊ म्हणजे तुमच्या कामानं लोकांना खरा घाम फुटणार आता. विषयच नाही ना भावा. याला म्हणतात गावच्या सेवेत तत्पर नेतृत्व. खरंय. मा भाऊ, तुम्ही सगळ्या गावाची सेवा करून सगळ्या गावाला पट्ट्यात घेता, आणि रमाचं काय? ती कधी देणार आहे तुम्हाला सेवा करायची संधी? अरे ती रमा प्रतापदत्तांची सेवा करण्यामध्ये स्वतः पार डुबून गेले. ही कुठे अंकुश भाऊंना सेवा करायची संधी देणार आहे? अंकुश संधीसाठी थांबत नसतो, तो ती निर्माण करतो.
अंकुश भाऊ, हे सदाशिव काळे दूरच्या गावाकडून आलेत, यांना आपली मदत हवी. नमस्कार भाऊ. अहो तुम्ही गावाचं मोठं प्रस्थ आहे, आम्हाला माहित आहे. मी इथं आलोय ते वैरेंच्या पोरींना शोधायला. तो वैरेक पैसे घेऊन पळून गेला, पण मला ठाऊक आहे त्याच्या पोरी या गावातच आहे, पक्क ठाऊक आहे. त्यांना शोधायला तुम्ही मला मदत करा. कोण वैरी? काय नाव काय त्या पोरींचं? एकीचं नाव राम आहे आणि धाकट्या बहिणीचं नाव चिंगी आहे. भाऊ ही ह्या तर मध्ये बोलायचं नाही. अहो काय नाही, तिच्या बापानं 7,000 रुपये घेतलेत आणि आता कुठेतरी थोबाड लपवून बसलाय. भाऊ काय झालं? संधी चालून आली, रमाची सेवा करायची संधी मिळाली. म्हणजे तुम्ही तिचं कर्ज? हो, मीच फेडणार. ते उपकार फेडताना, ते कर्ज चुकवताना गावातल्या एकूण एक माणसाला समजलं पाहिजे. आपण केलेल्या उपकारांचं मार्केटिंग झालं पाहिजे. नाव काय तुमचं? काळे. हे बघा, हे तुम्हाला रमापर्यंत नेऊन सोडतील, पण तुमची वसुली आजच झाली पाहिजे. आणि जर नाही झाली तर तिला ओढत फरफटत माझ्याकडे घेऊन या. समजलं? फुक्कटच्या फोनवरून कोणाला फोन जातो का नाही, का नुसता डबा हातात दिलाय? पाहिलं काही? हे असं असतं, युवा नेते झाले ना की अशी फुक्कटची कमाई सुरू. फुकट नाही, कामासाठी फोन दिलाय त्याला. अगं बया, कुठलं काम? लोळत तर पडलेला असतो आणि उगाचची शायनिंग दाखवते. आई, काही जळतंय का ग? कळतंय बर का, आणि काही जळत नाहीये. उलट म्हटलं तुला काम जास्त पडत असेल तिथं, मला सांग ना, मी पण येत जाईल कामाला तिथं. म्हणजे कसं, असं मोबाईल दिला ना तर मी पण पटापटा काम करल बर का. नको, बरं चाललंय आमच्या पक्षाचं. आणि काय आहे, तुला जर फोन घेऊन दिला ना तर पक्षाचा सगळा फंड तुझ्या फोनचं बिल भरण्यात जाईल. बस का, असं का आता? अरे लोकांकडे बघ जरा, स्वतः राजकारणात गेले ना का आपल्या लोकांना पण पुढे घेऊन जातात. आणि इथं पा, आपण काही बोलायला लागलो ना का डोक्यात वरवंटच टाकायचा बाकी ठेवतात. आयुष्यात काय करायचं ना ते ठरवा. ए, एक मिनिट. आई, ही रमा कुठे गेली? रमा गेले कामावर का? अगं पण असं का केलं तू? हा, तिला एकटीला कशाला पाठवलं? मी गेलो असतो ना सोडायला. बरं आहेस ना तू? हा, तू कधीपासून तिला सोडायला जायला लागला? तिची ती एकटीच जाते. अगं पण मी बोललो होतो ना तुला. तू काय म्हणाल होता मला? उशीर झाला तर वाड्यानं आणायला जातो, सोडायला जातो असं म्हणाल होतं का? पिंट्या, काय काय चाललंय काय तुझं? हा, एकदम का असं विचारतोयस मला? अगं काही नाही, तिला ती गुंडांची भीती बसली असेल ना, म्हणून मी. अरे पण त्याच्यानंतर एकटी वाड्यावर जात होती किती. हा, पिंट्या, माझ्यापासून काही लपवत नाही ना तू? कालपासून बघते मी, काय चाललंय नक्की तुझं? अगं काय नाही, मी फक्त. एक मिनिट, हे काय फिल्मची स्टोरी आहे? हा, कधीची रात्र? कुठले गुंड? काय केलं गुंडांनी रमाला?
अजून पण पाठीमाग आहे का गुंड तिच्या? हा, काय त्रास देत आहे का तिला? मला तर समजलंच पाहिजे आता. सांगा आत्ताच्या आत्ता बाबा. आई हे बघ, मी तुझ्यापासून काही लपवणार नाही. मी तुला सगळं सांगेन, पण ही इथे असताना मी काहीच बोलणार नाही. अना भोंगा आहे, भोंगा. हिला कळलं ना तर गावभर भोंगा वाजवत फिरेल. ए पाहुण्या माणसांची मी बोलत नसतो. आई मला फक्त एवढंच सांगायचंय, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत रमाला एकटीला कुठेही पाठवू नका. तेव्हा विरोबा नक्की काय घडलं तुलाच माहिती बाबा. माझ्या रमाच्या पाठीशी उभा राहा, सांभाळ बाबा तिला. अगं रमे, अगं काय आहे, किती घाई गडबड करशील? बघ बोट भाजली. मी म्हणते कशाला एवढी घाई करायची? अगं मीच सांगितलं तिला आज प्रतापला लवकर डबा द्यायचाय म्हणून गडबडीत येते. आज हा मुलगा नाश्ता पण करून गेला नाहीये. बाईसाहेब अहो समजा तयार आहे. रमाने डबा भरला की लगेच निघेन ती. रमा सगळा स्वयंपाक झाला सुद्धा? जी बाईसाहेब. तुला एखादं काम सांगितलं ना की माझ्या डोक्यावरचं टेन्शन जातं बघ. आता प्रतापला टिफिन नेऊन गेलास ना की मी निश्चिंत. रावसाहेबांचा फोन आला वाटतं. रमे पाहिलं का? काय ग? बाईसाहेब रावसाहेबांना कशा घाबरू नये. अगं त्यांचा फक्त फोन भी आला ना तरी चेहऱ्याचा रंग उडाला बघ त्यांच्या. मंजू अगं काय आहे? मोठ्या लोकांच्यात आपण पडू नये बघ. बरं तो डबा आणून दे मला इकडं. चल मी छोट्या मालकांना डबा देऊन येते. रमे एकटीच चाललीस? होय. नीट जा. शांतपणे राहा, जास्त आवाज करू नका, समजलं ना? थांबा थांबा. तुमची कर्जदार आहे ना ती रमा, ती हा वाढत नाही येईल बघा. असं असेल ना तर तिला आता उचलितोच. वेळ वेळ लागलाय का तुम्हाला? हा अरे तो रावसाहेबांचा वाडा आहे, रावसाहेबांचा. तुमच्या कोणत्याही व्यक्तीला उचलायचा विचार पण करू नको. आता तुला कधी उचलतील ना तुला बी कळणार नाही. आली. हे काळे, रमा आली बघ. कुठे? अरे मला कशी दिसत नाही? अरे इकडे काय बघतो, तिकडे बघ, तिकडून येते ती. समोर शिकार दिसते, जाऊन भेट ना. तिला धावतोच. हा सदा काळे कशी वसुली करतो ते. करा करा, चांगलीच वसुली करा. अशी नाही तर मग तशी वाली वसुली करा. थांब. ओळखलं का? नाही बरोबर आहे. उदारीचं खायला लागलं ना का डोक्यात पाणी होतं, लक्षात राहत नाही. पण झटका देऊन आठवण करून द्यावी लागते ना तेव्हा बरोबर कळतं. आणि पैसे द्यायची वेळ आली ना की सगळे थोबाड फिरवतात. कसले पैसे आणि कुठली उधारी? ए रमाबाई रे, तुझ्या बापानं बियाण्यासाठी 7,000 रुपये घेतलेत माझ्याकडून आणि अजून फेडले नाहीत त्या नालायकानं. ओ माझ्या वडिलांना शिवी द्यायचं काही काम नाही. आणि कुठले हो व्यवहार तुमचे? हा व्यवहार माझ्या समोर झाला नाही, मी एक पै देणार नाही तुम्हासनी. आणि हे असले अंधाधुंद हिशोब तुमचे ते मला सांगू नका. जाऊ द्या मला सरका. थांब. पैसे घेऊनच्या घेऊन माझ्याच तोंडावर मलाच हाकलते. अगं लायकी आहे का तुझी? चल तुला धावतो हिशोब काय असतो आणि वसुली कशी करतात ते.
अहो हात काय धरताय तुम्ही? हात सोडा. चल अहो मी आरडाओरडा करीन बर का. चल बाईसाहेब अहो, सोडा म्हणजे. चल. मंजू मंजू भाऊ भाऊ अंकुश भाऊंची जय हो. भाऊंचा डाव म्हणजे फायनल गाव. भाऊ राजकारण करायची एक संधी सोडत नाही हं तुम्ही. कल्ला होणार आहे अख्ख्या गावात बघा, कल्ला. अरे ज्या राजकारणाची चर्चा होत नाही ना त्या राजकारणाला काहीच अर्थ नाही. डाव टाकायचा असा वरचा की अख्ख्या गावात झाली पाहिजे चर्चा. काळाच्या काही हाती लागली नाही वाटतं रमा अजून. काय होतं, आपण म्हणतो की पीक विम्यासाठी पैसे कशाला घालवायचे, पण समजा आपल्याला नुकसान झालं तर सरकार आपल्याला नुकसान भरपाई देते, पण त्यासाठी आपल्याला पिकाचा विमा उतरवलेला हवा. कारण काय होतं, आपण बियाणांसाठी जे कर्ज काढलेलं असतं ते आपण फेडू शकतो. मग ते ढगफुटीमुळे असेल किंवा वातावरणाच्या कुठल्याही बदलामुळे जे काही हॅलो हॅलो प्रताप दादा, तुमच्या वाड्यावरची मुलगी काम करते ना रामा, तिला रस्त्याने कोणतरी खेचत घेऊन चाललंय. काय? त्यांना पाराच्या रस्त्याने घेऊन चालले ते. अहो छोटे मालक कुठे? छोटे मालक, अहो छोटे मालक, छोटे मालक, चल अहो, चल सोडा ना. चल. अहो सोडा की. मी काय केलंय तुमचं? सोडा. हा? इतका माज आहे ना तुझ्यात? हा? तुझा सगळा माजच कसा जिरवतो की नाही बघ. ओ दादा, ओ माझी मदत करा ना. चल. अहो हा? हा? तुझी नाही सगळी रग जिरवली ना तर बघच. अहो मी काय वाईट केलंय? चल. माझे पैसे घेऊन वर मलाच माज दाखवते तू. चल अहो सोडा ना. चल. तुम्ही ऐकत अहो सोडा ना. एवढा माज आहे काय? दाखवतो तुला. याला म्हणतात संधीला आपल्याकडे खेचून आणणं. तुम्ही ठीक आहात ना? कोण आहेस तू? पहिलवान, चल हो बाजूला. यांना हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? कशी झाली बात? बोल 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 बोल, नाहीतर मरेपर्यंत मारेन तुला. बोल बोल बोल. मारू नका, मारू नका. बोल. हिच्या बापाने माझ्याकडे उधारी केली, तो तर नाहीये म्हणून हिच्याकडे मागितले तर ती नाही म्हणाली म्हणून. म्हणून काय? म्हणून काय? यांनी पैसे नाही दिले म्हणून काय करणार होतास तू? काय करणार होतास? बर किती पैसे घेतले होते? बोल. 7,000. 7,000. 7,000.
7,000 ना 2 4 6 8 10 घे 10,000 झाली वसुली झाली अजून देऊ तुला या पैशामध्ये एवढा गाडू शकतो ना की तुला श्वास सुद्धा घेता येणार नाही हं? कळलं? मग आता ह्यांना झालेल्या त्रासाचं काय यांचा झालेल्या अपमानाचं काय यांच्या डोळ्यातून निघाल्या अश्रूची वसुली व्हायला पाहिजे की व्याजा सकट व्हायला पाहिजे व्याजा सकट व्हायला पाहिजे की नाही व्याजा सकट व्हायला पाहिजे जाऊ दे त्याला अशा ना तर अहो शिक्षा मिळाली आहे त्याला त्याची जाऊ दे तुम्ही शांत व्हा आधी क्या बात आहे आज पहिल्यांदा तुमच्यातला वाघ पाहिला प्रतापराव वाघ शिकार करताना फक्त शिकारच करतो टरका नाही फोडत ते पण बरोबर आहे या असल्या लोकांची शिकार करून मुंडक भिंतीवर आणि चामडं सोलून दिवाणखान्यात अंथरायला पाहिजे हो, महिलांवर अन्याय करतात म्हणजे काय आणि रमावर अन्याय करतो म्हणजे काय बरोबर ना काय काय नेतृत्व आहे हा तुमचं क्या बात आहे वा म्हणजे जनतेच्या दुःखाला आपलं समजणारे त्यांचं कर्ज स्वतः फेडणारे मस्त हे अरे बघा सगळे सगळे बघा आपल्याकडे एकदम प्रखर नेतृत्व आहे बरं का तुमची काही देणी उधारी उसनवारी काही कर्ज काही असेल तर सांगा प्रतापदादांना ते फेडतील